तर आज आहे जागतिक गोर बंजारा दिवस आणि या दिनानिमित्त मी तुम्हाला बंजारा भाषेचं म्हणजे गोर बोलीचं एक वैशिष्ट्य सांगतो. ते असं की मला असं वाटतं की बंजारा भाषा ही जगातील एकमेव अशी भाषा आहे ज्यामध्ये स्वतंत्र अक्षराचा सुद्धा अर्थ निघतो असं मला वाटतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर म म्हणजे मी. आणि आता तुम्ही इथेच पाहू शकता की म्हणजे बंजारा समाजात मी असं होतं, पण तेच मराठीमध्ये त्यावर विलांटी येते, ते मी होतं, पण बंजारा समाजात फक्त तुम्हाला म्हणावं लागतं. तेच हिंदीमध्ये तुम्हाला मय म्हणावं लागतं, तेव्हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्याच्यावर विलांटी वगैरे स्वतंत्र राहत नाही तो अक्षर. तर असे अनेकसे अक्षर आहेत, जसे की द. जर तुम्ही बंजारा भाषिक एखाद्या व्यक्तीला म्हटले द, तर तो तुम्हाला काहीतरी देईल, पण तेच तुम्हाला मराठीत म्हणावं लागणार दे, त्यावर मात्रा येणार. हिंदीमध्ये तुम्हाला म्हणावं लागणार दीजिये, तर ते म्हणजे स्वतंत्र राहणार नाही. तर बंजारा भाषेमध्ये एका स्वतंत्र अक्षराचा सुद्धा अर्थ निघतो. त्यामध्ये अनेक शब्द आहेत असे, जसं तुम्ही एखाद्या बंजारा भाषिक व्यक्तीला आणखी म्हटलं की क जर म्हटले फक्त क, तर तो तुम्हाला काहीतरी सांगेल क म्हटल्यावर, कारण क म्हणजे सांगणे असं होतं. त्यानंतर ल, त्याला जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर म्हटले ल, तर तो म्हणेल काय घेऊ. म्हणजे ल म्हणजे घेणे, की हे घे म्हणण्यापेक्षा फक्त बंजारा भाषेत तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे ल. त्यानंतर ई जर म्हटलं तुम्ही, तर त्याला हे लक्षात येईल की हे म्हणत आहे. ई म्हणजे हे, इथे काहीतरी आहे ई, तर हे. आणि त्यानंतर द, क, ल, म, छ, उ. तुम्ही जर म्हटले उ, तर तो. उ याचा अर्थ तो असा होतो. तर असे अनेकसे शब्द आहेत आणि त्यासोबतच असे मजेशीर शब्द सुद्धा आहेत ज्याचे एकाच शब्दाचे दोन अर्थ सुद्धा निघतात. जसे की सो जर म्हटले तुम्ही, तर सोचा अर्थ असा होतो की 100 सुद्धा होतो, आणि सो म्हणजे झोपणे सुद्धा होतं, की झोप बाबा तू आता. आणि सो म्हणजे 100 सुद्धा होतं. त्याचबरोबर छो जर म्हटले तुम्ही, छो म्हणजे 6 सुद्धा होतं, आणि छो म्हणजे आहात सुद्धा होतं, आहेत असं. तर अशी फार लवचिक, प्रेमळ, साधी आणि सोपी भाषा आहे ज्यामध्ये स्वतंत्र अक्षराचा सुद्धा अर्थ निघतो. अशी इतर कुठली भाषा असेल, मला कदाचित माहीत नसेल, तर असेल तर नक्की कॉमेंटमध्ये कळवा. पण बंजारा भाषेचं हे वैशिष्ट्य तुम्हाला माहिती होतं का, किंवा नसेल तर ऐकून कसं वाटलं हे सुद्धा कॉमेंटमध्ये कळवा. ठीक आहे, चला.